नमस्कार. छत्रपती संभाजीनगर आमच्या इथे खूपच छान गार्डन आहे. आमच्या इथे स्वामी विवेकानंद गार्डन. तर मी घेऊन गेली त्या रिद्धी सिद्धींना गार्डनमध्ये. रिद्धी सिद्धी तर फारच मस्त खेळला. आणि इकडे माझा भासा तो पडायला आला होता आणि घसरगुंडी खेळत होता. त्याला एवढी घसरगुंडी जमत नव्हती. इकडे माझी रिद्धी तर उलटच जात होती घसरगुंडीमध्ये. माझ्या मुलींनी तर एवढे कामं करता ना, खूपच बेकार कामं करतात. आता इथून पडले असते तर काय झालं असतं. इकडे माझा शिवा खेळत होता घसरगुंडी आणि तो त्याच्या आजीकडे गेला होता, म्हणजे माझ्या मम्मीकडेच. आणि इकडे मावचन ते चालू होती, इकडे घसरगुंडी खेळणं ते. मग रिद्धी सिद्धीला म्हटलं आता घसरगुंडी खेळ झाली, आता आपण दुसरीकडे जाऊया खेळायला. आणि इकडे वेगवेगळे खूप प्ले आहे खेळायला. आणि इकडे मग माऊन ते गेलं होत्या या बॉटलमध्ये. एवढी छोटीशी जागा पण त्याच्यामधील रिद्धी सिद्धी जात होते आणि त्याच्यासोबत श्रद्धा पण जात होते. त्यांना म्हणत या अडचणीत जाऊ नका, पण या मुली ऐकतात. आणि इकडे मी मस्तपैकी बघत होते त्या लेकरांना त्या टकमक. आणि माझी सिद्धी त्या बॉटलवर चढून गेली, बापरे. आणि शिवा हलवत होता की तिला वाटलं सिद्धी पडून जाईल, पण सिद्धी तर काही पडणार नाही. सिद्धी लगेच उतरून गेली. सिद्धी फारच चाप्टर झाली आता, खरं हुशार पण फारच झालेली आहे. अशा प्रकारे आमचा दिवस गेला आणि आम्ही रिद्धी सिद्धीला मस्तपैकी जे म्हणलं ते खेळून दिलं. इकडे त्या लोकांनी झोके वगैरे काढलेले आणि रिद्धी सिद्धी तरी बघा इंटेलिजंट पुरी आहे. झोके नाही भेटले तर त्याच्या ज्या दोऱ्या उरलेल्या आहेत त्याच्याच लटकताय रिद्धी सिद्धी. आणि इकडे आमच्या शिवाला खेळायची सवय मोक शेतामध्ये. त्याला इथे अनकम्फर्टेबल वाटते, त्याला माहीत पण नाही इथले गेम कसे असतात कसे नाही. पण तरी तो बघून रिद्धी सिद्धी सोबत खेळत होता. रिद्धी सिद्धीला कशी सवय झालेली गार्डनमध्ये, आणि हे गार्डनला आम्ही लहानपणीपासून रिद्धी सिद्धीला आणतो तर त्याला सगळं माहिती आहे इथला. असं झालं माझं मिनी